ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। सगळ्यांचं स्वागत आहे. भगवद्गीतेतील 12व्या अध्यायाचं चिंतन थोडक्यामध्ये आणि थोडंसं व्याकरण त्याच्यामध्ये टाकून आपण करणार आहोत. भगवद्गीता हा महाभारतातील एक छोटासा तुकडा किंवा एक छोटासा भाग आहे. महाभारतामध्ये जवळपास 1,00,000 श्लोक आहेत. महाभारतामध्ये 18 पर्व आहेत. त्या 18 पर्वांमध्ये भीष्म हे 6वं पर्व आहे आणि त्या 6व्या पर्वामध्ये छोटासा भाग येतो 700 श्लोकांचा. 1,00,000 श्लोकांमध्ये 700 श्लोकांचा जो छोटासा भाग आहे त्याला भगवद्गीता असं म्हणतात. ठीक आहे. 700 श्लोकांचं वर्गीकरण सुद्धा केलेलं आहे. अर्जुनाने किती श्लोक म्हटले, भगवंताने किती म्हटले, धृतराष्ट्राने किती म्हटले, संजयाने किती म्हटले, तो काय एवढा महत्त्वाचा विषय नाही. 574, 47 असं वर्गीकरण आहे आणि 84 आणि 1 थोडंफार इकडे तिकडे असेल, कारण की मी त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही. तर 12व्या अध्यायाचं चिंतन आपण करणार आहोत. नाव काय, किती श्लोक आहेत वगैरे सगळं. वारकरी संप्रदायामध्ये दुपारी जेवणाच्या आधी 15वा अध्याय म्हणतात आणि रात्री जेवणाच्या आधी 12वा अध्याय म्हणतात. वारकरी शिक्षण संस्थेचा किंवा वारकऱ्यांचा हा नियम आहे. सकाळी दुपारी जेवणाच्या आधी 15वा अध्याय, रात्री जेवणाच्या आधी 12वा अध्याय. तर आपण या अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी गीतेचं एक एक फक्त तुम्हाला लॉजिक सांगतो. थोडंसं पहिला दिवस आहे, श्रवण करायचंय. नंतर आपण श्लोकांमधले शब्द, त्याच्यातलं व्याकरण हे सगळं आपण पाहणार आहोत. पण थोडंसं तुम्हाला लक्ष द्यायचंय की भगवद्गीता त्याचाच अभ्यास का करावा. थोडक्यात चिंतन करूया आपण. चंद्रशेखर महाराज देगलूरकर असं सांगत असतात की वेद जे आहेत ते भगवंत ज्यावेळी योग निद्रेमध्ये होते त्या भगवंताच्या योग निद्रेतून बाहेर आलेले शब्द म्हणजे वेद आहेत. म्हणजे भगवंत झोपलेले होते आणि त्या झोपेतून जे घोरणं ज्याला म्हणतो त्याला वेद असं म्हणतात. झोपलेल्या अवस्थेमध्ये बाहेर आलेले शब्द म्हणजे वेद आहे. मग त्या वेदांना किती महत्व आहे? अतुल्य वेद आहेत. मग ज्या भगवंताने झोपल्यानंतर जे शब्द बाहेर पडले त्याला जर एवढं महात्म्य असेल, त्याला जर एवढी कीर्ती प्राप्त झाली असेल वेदांना, तर जाग असताना ज्यावेळी बुद्धी 100% अलर्ट आहे त्यावेळी बाहेर पडलेल्या शब्दांना किती महत्व असेल? गणनाच करता येत नाही. म्हणजे वेद झोपेतून बाहेर पडलेले आहेत तरी त्याला एवढं महत्व. आणि हे जी भगवद्गीता आहे हे काय 100% जागृत अवस्थेमध्ये बाहेर पडलेले शब्द आहेत, म्हणजे त्याला किती महत्व असेल. म्हणून एक तुम्हाला लॉजिक सांगितलं. पुढच्या वेळी अजून एक सांगूया की भगवद्गीतेचा का अभ्यास करावा. तर हे शब्द भगवंत जागृतीत असताना आपल्यासाठी उपदेश केले गेलेले आहेत म्हणून त्याचा अभ्यास करायचा आहे. किंवा सगळ्या धर्माची लोक त्या त्या ग्रंथांचा अभ्यास करतात त्यांच्या त्यांच्या. तुम्ही एखाद्या ख्रिश्चन धर्मीयाला विचारा, त्याला बायबलमध्ये काय लिहिलंय ते माहिती. एखाद्या मुस्लिम धर्मीयाला विचारा, त्याला माहिती काय कुठे लिहिलेले, त्यांच्या धर्मात काय सांगितलंय. आम्हाला जर विचारलं की गीतेत काय सांगितलंय तर आपण काही सांगतो. क्या काहीतरी तो गीतेचा संदेश आहे बघा, सगळीकडे फेमस झालाय. जे आज नाही ते उद्या, असं बरंच काय काय आपण जे मनाला येईल. किंवा
मनाला येईल ते सांगतो की हे गीतेत लिहिलेलं आहे. सांगणाऱ्यालाही माहीत नाही, ऐकणाऱ्यालाही माहीत नाही. ज्याला सांगतोय तोही काही विचार करत नाही. काय लिहिलं होतं की खाली हात आया है, खाली हात जाएगा, हे असलं गीतेत त्याच्या खूप पुढे सांगितलेलं आहे. तर आपल्या धर्मग्रंथांचं आपल्याला थोडंसं ज्ञान असावं, म्हणून आपण भगवद्गीतेचा अभ्यास केला पाहिजे. चला, तर एवढं इंट्रोडक्शन देऊन 12व्या अध्यायामध्ये आपण प्रवेश करूया. दरवेळी आपण 12व्या पाठाला सुरुवात करण्याआधी एक नमनाचे श्लोक वाचणार आहोत. ठीक आहे. नमन म्हणजे भगवान कृष्णाला आपण प्रार्थना करणार आहोत. ठीक आहे. वारकरी संप्रदायामध्ये किंवा जे संप्रदाय आहेत खरोखरचे संप्रदाय, त्या संप्रदायामध्ये भगवंताला पहिल्यांदा नमन करण्याची पद्धत आहे. ठीक आहे. मग हे श्लोक तुमच्याकडून काय मी म्हणून घेणार नाहीये, कारण की नेहमी मी प्रत्येक क्लासच्या सुरुवातीला, पाठाच्या सुरुवातीला म्हणणार आहे, त्यावेळी तुम्हाला हळूहळू आपोआप येणार आहे. ठीक आहे. अ, हं. तर हे फक्त आता वाचतो मी. 3 श्लोक आपण म्हणणार आहोत. त्यातला फक्त एकच आज पाहूया. प्रत्येक वेळी थोडं 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 आपल्याला खायचं आहे. बघा, पहिला श्लोक आपण वाचूया. 2 पाठभेद आहे याचे. श्रीकृष्णाय वयम नुमः असं पण आहे. ओके. श्लोक मी म्हणतो. एकच, आणि नंतर आपण 12व्या अध्यायाचं नाव, त्याची प्रस्तावना सगळं पाहूया. सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. अर्थ थोडक्यात सांगायचा म्हणजे, सच्चित आनंदरूप भगवान कृष्ण आपण आहात. विश्वाची उत्पत्ती स्थिती संहार करणारे आपण आहात. आध्यात्मिक आधिभौतिक आधिदैविक तापांचा नाश करणारे आपण आहात. जास्त आपण अध्यात्मात गेलो तर तुम्हा सगळ्यांना झोप येईल, म्हणून जास्त न जाता थोडं थोडं आज आपण फक्त पहिला श्लोक म्हणायला शिकलो किंवा ऐकला, आणि नंतर आपण पहिले 2 श्लोक म्हणू शकतो, असं आपण चिंतन करूया. बघा, आता आपण प्रवेश करत आहोत 12व्या अध्यायामध्ये. प्रत्येक अध्यायाला एक नाव आहे. जसं पहिला अध्याय असेल अर्जुन विषाद योग, म्हणजे अर्जुनाचा जो विषाद, अर्जुनाला जे दुःख झालं ते सांगितलेलं आहे. नंतर सांख्य योग म्हणजे ज्ञान सांगितलेलं आहे. कर्मयोग, कर्माचा विचार सांगितलेला आहे. ज्ञान कर्म, असे एक 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 अध्याय, त्याला वेगवेगळी नावं दिलेली आहेत. ही नावं तर महाभारतामध्ये नाही आली. ही नावं आपल्या एका आचार्यांनी दिलेली आहेत. त्यांचं नाव शंकराचार्यजी, आणि त्यांच्यानंतर आहेत मधुसूदन सरस्वतीजी. त्या मधुसूदन सरस्वतीजींनी एकेका अध्यायाला नावं दिलेली आहेत. ठीक आहे. तर या अध्यायाचं नाव आहे भक्ती योग. सगळ्यात पहिला आपण नाव समजून घेऊया की या नावात काय रहस्य आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिला नाव भक्ती योग. आता जास्त इंटरॅक्शन करत नाही, ते आपण हळूहळू करूया. पहिला दिवस आहे, श्रवणावरती लक्ष द्या. भक्ती आधी नाव पाहूया, मग अथ काय, द्वादश काय, हे सगळं आपण पाहूया. भक्ती योग. आता ही जी फाईल आहे ही तुमच्याकडेच राहणार आहे, म्हणून या फाईलमध्येच मी काय एडिट करतो, भक्ती. बर. भक्ती
हा जो शब्द आहे हा भज धातूपासून बनलेला आहे. आता काहींना वाटेल धातू म्हणजे काय? तर धातू म्हणजे क्रियापद. क्रियापद. क्रिया ज्याच्यातून आपल्याला सांगितली जाते. मी जातो, येतो, खातो, पितो, बसतो, झोपतो, खेळतो. हे सगळ्या काय आहेत? क्रिया आहेत. मग त्या क्रियांपासून शब्द बनतात. तसा हा भक्ती जो शब्द आहे हा भज या पदापासून बनलेला आहे. आता भक्ती बघा, सगळीकडे भक्ती हा शब्द फेमस आहे. पण भक्ती शब्दाचा अर्थ, एक्झॅक्ट अर्थ विचारल्यानंतर कोणाला सांगता येईल? तुम्हाला सांगता येईल. भज धातूपासून भक्ती हा शब्द बनलेला आहे. भज म्हणजे सेवा करणे. आता भज म्हणजे काय माहित झालं पाहिजे आपल्याला. भज या शब्दाचा अर्थ काय? भज सेवायाम, सेवा करणे. मग तुम्ही देवाची कशी सेवा करा, त्या देवाची सेवा करण्याला काय म्हणतात? भक्ती म्हणतात. सोपं. मग पूजा करणं हे काय आहे? देवाची सेवा आहे. वारीला जाणं देवाची सेवा आहे. इवन नामस्मरण करणं हे काय आपण एक सेवाच करत असतो, त्याची आठवण करत असतो. ठीक आहे. आणि भज याचा अजून एक अर्थ असा आहे की प्रार्थना करणे. भक्ती म्हणजे काय? आपण देवाला प्रार्थना करायची, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाव मुखात अखंड राहू दे. किती गोड प्रार्थना आहे. किंवा आता विश्वात्मके देवे, प्रार्थना म्हणजे देवाची प्रार्थना करणं, ह्याला सुद्धा काय म्हणतात? भक्ती. एक अर्थ सांगितला सेवा करणं, आणि दुसरा अर्थ सांगितला प्रार्थना करणे. ठीक आहे. मग या अध्यायाचं आपल्याला आता नाव कळलं, भक्ती योग. योग शब्दाचा अर्थ नाही कळला आम्हाला. योग शब्दाचा अर्थ युज नावाचा धातू आहे. बघा, तुम्ही जर संस्कृतचा आधार घेतला तर तुमची जी क्लॅरिटी असेल ती अतिशय चांगली असणार आहे. युज म्हणजे काय? जोडणे. युज नावाचा धातू आहे, त्याचा अर्थ जोडणे. मग भक्ती योग म्हणजे काय? सेवेच्या माध्यमातून भगवंताशी जोडणं. प्रार्थनेच्या माध्यमातून भगवंताशी जोडणं याला म्हणतात भक्ती योग. समजा पहिल्या अध्यायाचं नाव आहे अर्जुन विषाद योग, म्हणजे अर्जुनाच्या दुःखाच्या माध्यमातून भगवंताशी जोडणं. हे 18 अध्याय काय करतात? आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून भगवंताशी जोडून ठेवतात. तुम्हाला एक गंमत सांगतो बघा, आमचे गुरुजी हे उदाहरण देतात. आपला हा जो डोळा आहे, हा डोळा, ह्याच्यात या डोळ्याची किंमत किती आहे? भरपूर किंमत आहे सध्या या डोळ्याची. आणि हा जर डोळा आपण काढून आपल्या हातावर ठेवला तर त्या डोळ्याला किती किंमत राहील बरं? किंवा हा जो हात आहे, या हाताची किती किंमत आहे? तुम्ही जर आपल्या हाताला काय झालं आणि तुम्हाला जर दुसरा हात लावायचा आहे, त्याच वेळी तुम्हाला या हाताची किंमत कळेल. किंवा हे जे आपले अंगठे आहेत, मोबाईल आपल्याला स्क्रोल करता येणार नाही एवढी त्याची किंमत आहे. मग हे जे अंगठा आहे, आपलं जे डोळा आहे, हे या सगळ्यांना किंमत काय बरं? कारण की हे सगळे अवयव आपल्या शरीराशी जोडून आहेत, म्हणून त्यांना किंमत आहे. तसं आपल्याला किंमत कधी येते हो? ज्यावेळी आपण परमात्माशी जोडून राहतो त्यावेळी आपल्याला किंमत येते. किती सोपं उदाहरण आमचे गुरुजी सांगतात. जसे सगळे अवयव इंद्रिया शरीराशी जोडून आहेत म्हणून त्यांना किंमत आहे, तसं आपल्याला पण कधी किंमत आहे? ज्यावेळी आपण भगवंताशी जोडून आहोत. बघा, मग भक्ती योग म्हणजे काय? योग म्हणजे जुडणे. ठीक आहे. आणि भक्ती म्हणजे सेवा किंवा प्रार्थनेच्या माध्यमातून प्रार्थनेच्या माध्यमातून भगवंताशी एकरूप होणे. हा झाला भक्तियोग शब्दाचा अर्थ. एवढ्या हळूहळू आपण
जाणार नाहीये, पण पहिला दिवस आहे, तुम्हाला थोडंसं रिलॅक्स वाटावं. एकदमच सगळे शब्द, विग्रह, अन्वय हे सगळं नको तुमच्या डोक्यात जायला म्हणून. ठीक आहे. भक्ती योग. योग म्हणजे भगवंताशी जुडणे. भक्ती म्हणजे सेवा किंवा प्रार्थनेच्या माध्यमातून जुडणे असा अर्थ आहे. आता अथ द्वादशोऽध्याय, इथून अध्यायाची सुरुवात होते. मग तुम्हाला ज्यावेळी अध्याय वाचायचा आहे त्यावेळी तुम्ही कसा वाचणार? फक्त सुरुवात तुम्हाला सांगतो. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वादशोऽध्यायः. या विसर्गाला ह म्हणून वाचलं जातं. ठीक आहे. तसं भक्ती योग ह अशा प्रकारे आपण वाचलेलं आहे. मग आता अथ शब्दाचा अर्थ आपण समजून घेऊया. अथ म्हणजे आता. अथ म्हणजे आता किंवा नंतर, म्हणजे 11व्या अध्यायानंतर. द्वादशोऽध्याय. द्वादश 12वा. अध्याय धडा, चॅप्टर, आपण पाठ असं म्हणू शकतो. अथ म्हणजे आता किंवा नंतर अशा अर्थामध्ये तो येतो. मग हे द्वादशो हे मधीच काय दिलेलं आहे? आता जे संस्कृत क्लास करत आहेत त्यांना ही संधी कळालेली आहे, पण त्यांना ही रिवाइज व्हावी म्हणून सांगतो. बघा, हे जे वरती सांगितलेलं आहे याची फोड इथे करून दिलेली आहे. अथ द्वादशः अध्यायः. या दोघांची संधी झाल्यानंतर असं रूप तयार होतं. आता आम्हाला मराठीमध्ये सगळे शब्द माहिती आहेत कसे म्हणायचेत, पण हे कसं वाचायचे? तर ज्यांनी माहिती त्यांना हे आधीच माहिती. ठीक आहे. तर या शो याला थोडंसं खेचायचंय. द्वादशोऽध्याय, ह्याला थोडंसं ओढायचं आहे. ठीक आहे. मग अथ आता किंवा 11व्या अध्यायानंतर 12वा अध्याय. त्याचं नाव काय आहे? भक्ती योग. मधुसूदन सरस्वतीजी यांनी ही नावं दिलेली आहे. मग आता अध्यायाची सुरुवात होते. या ठिकाणी संधी काय एकदा तुमच्या लक्षात यावं, जे संस्कृतचा अभ्यास करत नाहीत त्यांसाठी सांगतो. विसर्गाच्या मागे अ आणि विसर्गाच्या पुढे अ असेल तर विसर्गाचा ओ होतो. मग या द्वादश मधला अ त्याचा झाला ओ. द्वादशोऽध्याय. फक्त इथे संधीची नावं लिहितो. बघा, सगळ्यात पहिला होते उत्व एक. माझ्या चॅनलवरती सगळ्या संध्या आहेत. ज्यांना खरोखर अजून विस्ताराने पाहायचं असेल त्यांनी ती बघा. उत्व एक, आणि उत्व एक झाल्यानंतर पुढची संधी होते पूर्वरूप. ठीक आहे. फक्त मी तुम्हाला संधींची नावं सांगणार आहेत, कारण की ज्यांना येत नाही त्यांना वाटेल हे सगळं व्याकरणच आहे, पळा इथून, पळा पळा. थांबा. ठीक आहे. विसर्गाच्या मागे अ पुढे अ असल्यानंतर विसर्गाचा ओ होतो, म्हणून झालं द्वादशोऽध्याय. आणि मग हे चिन्ह कुठून आलं? तर पूर्वरूप संधीमुळे. जर ओ मागे असेल आणि पुढे जर अ असेल, बघा इथे ओ आणि पुढे अ आहे, म्हणून त्या अ च्या जागी आपण असं चिन्ह लिहितो. ठीक आहे. चला असो. पुढे मी फक्त संधींची नावं सांगणार आहे, कारण की इथे संस्कृत शिकवणं शक्य नाहीये. फक्त आपण संस्कृतातला स्पर्श करणार आहोत थोडा थोडा. सुरुवात होते अध्यायाची. अर्जुन सुरुवात करतो. अर्जुन उवाच. आता एकदाच कसं म्हणायचं हे सांगतो, पण जसं जसं पुढे चाललोय तसं तसं आपण जाऊया. मग आता या ठिकाणी दोन दोन वेळा का लिहिलंय? खरं तर अर्जुन उवाच हे बरोबर आहे, पण या ठिकाणी सुद्धा संधीचं नाव लिहितो मी. लोप एक. कालच्याच क्लासमध्ये शिकवलेले आहे. उद्या परवा व्हिडिओ अपलोड होतील. बघा, अर्जुन विसर्गाच्या मागे अ आणि विसर्गाच्या पुढे अ सोडून स्वर आला तर
काय होतो? विसर्ग निघून जातो. म्हणून अर्जुनः उवाच, खरं तर असं आहे संस्कृत, पण संधी झाल्यामुळे तो विसर्ग निघून गेला. मग म्हणताना आपण कसं म्हणणार आहोत? अर्जुन उवाच. मग आता अर्जुन भगवंताला एक प्रश्न विचारणार आहे. ठीक आहे. भगवद्गीतेचा जर आपण विचार केला तर गीता सुरुवातच प्रश्नापासून होते. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, प्रश्न विचारणं किती महत्वाचं आहे याचं काय आता आपण चिंतन नको करायला. पण या अध्यायाची सुरुवात प्रश्नापासून होते. आता पहिला मी तुम्हाला प्रश्न समजावून सांगतो आणि मग आपण त्याचा विश्लेषण करूया. बघा, 11व्या अध्यायामध्ये ऐका, 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन भगवंताने करून दिलं अर्जुनाला. आणि त्याच्यामध्ये परमात्मा हा व्यापक आहे, त्याला आकार नाही, रंग नाही, रूप नाही असं सांगितलं. आणि अर्जुनाला ते असं अकराळ विक्राळ कैकाळ रूप दिसल्यानंतर अर्जुन घाबरला. अर्जुनाने हात जोडले, म्हटले देवा, बस झालं हे. मला तुमचं जे चतुर्भुज रूप आहे, जे साध सगुण रूप आहे ते दाखवा. आणि त्यावेळी भगवान म्हटले, अरे वेड आहेस का? वेदांचं अध्ययन करणाऱ्यांना हे पाहायला भेटत नाही, तप करणाऱ्यांना हे पाहायला भेटत नाही. तुला हे रूप पाहायला भेटलं आणि तुला काय, तुला परत मला सगुणामध्ये बघायचंय. मी तुला आतापर्यंत निर्गुण विश्वरूप दाखवलं, जे कोणालाच बघायला भेटत नाही. तुम्ही 11व्या अध्यायाचे शेवटचे श्लोक बघितले तर मी जे बोलत आहे ते तिथे लिहिलेलं आहे. भगवंताने विश्वरूप दाखवलं. अर्जुन म्हटलं, हे नको, घाबरलो मी, मला नाही पाहावत, तुझं साधं रूप परत आण. भगवान म्हटले, अरे वेड आहेस तू. मग असं म्हटल्यानंतर अर्जुनाच्या मनात शंका आली की भगवंताने ते रूप पण दाखवलं निराकार निर्गुण, आणि आता हे रूप मला दाखवलं जे मला आवडतं. मग निर्गुण रूप श्रेष्ठ आहे किंवा निर्गुणाची भक्ती करणं श्रेष्ठ आहे का सगुणाची भक्ती करणं श्रेष्ठ आहे? हे अर्जुनाच्या डोक्यात प्रश्न निर्माण झाला. पुन्हा सांगतो, निर्गुण रूप भगवंताने दाखवलं, सगुण रूप सुद्धा भगवंताने दाखवलं. मग निर्गुणाची भक्ती करणं श्रेष्ठ आहे का सगुणाची भक्ती करणं श्रेष्ठ आहे, असा प्रश्न त्याला आला, अर्जुनाला. ठीक आहे, असा सोपा प्रश्न आहे. म्हणजे निर्गुणाची उपासना करणारा श्रेष्ठ का सगुणाची? शंकराचार्यजी थोडंसं वेगळं चिंतन करतात की दुसऱ्या अध्यायापासून भगवंताने निर्गुण 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 चालवलं आणि 11व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये भगवंत म्हटले, भक्तीने प्राप्त होतो, भक्ती कर, दुसरं सगळं सोडून दे. तुम्ही जर 11व्या अध्यायातला शेवटचा श्लोक बघितला तर तुम्हाला कळेल भक्ती काय असते ते भगवंताने सांगितलेले. मग दुसऱ्या अध्यायापासून इथपर्यंत सांगितलेलं मधी मधी निर्गुण ते श्रेष्ठ आहे का जे सगळ्यात शेवटचा श्लोक सांगितलाय 55वा 11व्या अध्यायातील तो योग्य आहे? सगुण श्रेष्ठ आहे का निर्गुण श्रेष्ठ आहे, असा प्रश्न अर्जुनाच्या मनात आला. आणि तो भगवंताला म्हणाला, भगवंता, मला या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या. मग तोच प्रश्न आता मांडलेला आहे. बघा किती सुंदर मांडलेला आहे. मी वाचणार आहे, मग दुसऱ्या हाफमध्ये तुम्ही सगळ्यांनी एक एकदा म्हणायचं आहे. पहिला बघा, ट्यून वेगळी आहे, चिन्मय मिशनची ट्यून आहे, जी अगदी योग्य आणि मलाही ती आवडते. बघा, प्रश्न कळलाय काय आहे? आता त्याचं संस्कृतमध्ये फक्त आपण रूप बघायचं आहे. एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः. काळजी करू नका, मी पुढे बोलणार, तुम्ही मागे बोलणार, पण सेकंड हाफमध्ये. आता पुन्हा एकदा ऐका. एवं सततयुक्ता
भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः. अजून एकदा वाचणार आहे. एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः. असा हा श्लोक आहे. मग कोणताही अभ्यास करणारा जो साधक आहे किंवा जो गुरु आहे, तो अशाच पद्धतीने शिष्यांना शिकवतो. काय? सगळ्यात पहिला असतो तो श्लोक. बघा, तुम्ही बरोबर गुरुकडे गेलायत का नाही हे तुम्हाला कसं कळेल? तो पहिला तुम्हाला श्लोक सांगेल आणि श्लोक सांगितल्यानंतर डायरेक्ट अर्थ नाही सांगणार. डायरेक्ट अर्थ सांगणारे थोडंसं इकडं तिकडं. आता आपण एक 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 शब्दाचा विचार करणार आहोत. विग्रह म्हणजे काय समजून घ्या पहिला. बघा, हा जो श्लोक आहे, या श्लोकाचे काही नियम आहेत. तेवढेच अक्षर असले पाहिजेत. कुठे गुरु, कुठे लघु, हे सगळे नियम आहेत. मग त्या नियमात बांधत असताना कधी कधी शब्दांना कॉम्प्रेस करावं लागतं. कधी कधी शब्दांना त्यांची संधी करावं लागते. दोन शब्दांचे मिळून एक करावं लागतं. का? तर तिथे तेवढ्याच शब्दांचं लिमिटेशन आहे. मग ते लिमिटेशन सगळे शब्द असे एकत्र करून 32 8 8 8 म्हणजे एवं सतत युक्ता ये 8, भक्तास्त्वां पर्युपासते 8, ये चाप्यक्षरमव्यक्तम 8, तेषांके योगवित्तमाः 8, असे 32. म्हणजे आता समजूनच घ्या चला. अनुष्टुप नावाचा छंद आहे, इथे मी लिहितो. छंद म्हणजे काय? कुठे थांबायचं, किती शब्द असणार, या सगळ्यांचा विचार. अनुष्टुप. अनुष्टुप छंद. मग कसं असतं त्याच्यामध्ये? 4 पाद. म्हणजे एवं सतत युक्ता ये 1, भक्तास्त्वां पर्युपासते 2, ये चाप्यक्षरमव्यक्तं 3, तेषांके योगवित्तमाः 4. मग आता हे जे आपण दाबून सगळे शब्द एकत्र बनवलेले आहेत, त्या सगळ्यांना वेगळं करायचं. जिथे जिथे संधी झालेल्या आहेत त्या संधींना वेगळं करायचं. त्याला म्हणतात विग्रह. श्लोक म्हणजे सगळे शब्द एकत्र बसवले, आणि विग्रह म्हणजे एकत्र आणलेल्या संध्या त्यांना वेगवेगळं केलं, त्याला म्हणतात विग्रह. आणि विग्रह झाल्यानंतर तिसरी स्टेप असते अन्वय. बघा, म्हणजे पहिला श्लोक, नंतर विग्रह, नंतर अन्वय. मग अन्वय मध्ये काय असतं? विग्रह केल्यानंतर आपण फक्त श्लोक फोडलेला आहे, पण ते आपण लाईनीत कुठे लावलेले आहेत, एक वाक्य बनेल असे कुठे लावलेले आहेत? नाही. मग जे शब्द इकडे तिकडे आहेत त्या सगळ्यांना एका वाक्यामध्ये आणणं, एक अर्थपूर्ण वाक्य बनवणं, याला म्हणतात अन्वय. मी जातो गावाला. मी गावाला जातो, याला म्हणतात अन्वय. मी खातो बिस्किट हाताने. मी हाताने बिस्किट खातो, याला म्हणतात अन्वय. म्हणजे जे शब्द इकडे तिकडे झालेले आहेत त्यांना एका लाईनीत आणणं, ह्याला म्हणतात अन्वय. आणि सगळ्यात शेवटी येतो तो अर्थ. म्हणजे श्लोक, विग्रह, अन्वय, अर्थ, या पद्धतीने आपण जाणार आहोत. आज फक्त पहिला श्लोकाचा आपण वाचन आता उरलेल्या वेळामध्ये करूया. पूर्व पीठिका काय आहे, म्हणजे याच्या आधी काय झालंय ते तुम्हाला सांगितलेलं आहे. लगेच तुम्हाला
जॉईन करायचा आहे तुमच्याकडून पहिला श्लोक म्हणून घेऊया. ठीक आहे, आतापर्यंत जे झालं ते कळालेलं असावं. शंका असतील तर विचारा नंतर. हम्म.